तर मंडळी काय झालं, सकाळी गहू वाळू घालायची होते मला तिथं उन्हात गोणी न्यायची म्हणून. तर आम्ही गहू वाळू घालण्यासाठी तिथं जो पाटा ठेवलेला आहे तो पाटा उचलत होतो, तर त्याच्या खाली असा छोटासा सापाचं पिल्लू जाऊन बसलो. साप नाही, तो नाग आहे. पण ते आम्हाला काय वाटलं अगोदर पालच आहे, असं त्यांनी सेफ्टी वगैरे केली तर पाल वाटली. पण नंतर जेव्हा आम्ही थोडंसं उचलून बघितलं तर ते त्याच्या खाली तो नागाचं पिल्लू कसं कुठून येऊन बसलं काय माहिती. तर मला सांगायचं हेच की असे काही गोष्टी ज्या असतात आपल्याकडे बाहेर ठेवलेल्या, तर आपण त्या उचलताना काळजीपूर्वक उचलाव्यात. कारण आज मी तो पाटा उचलत होते, परंतु असं मी साईडनी पकडला होता, त्याच्यामुळे तो जरा दिसला. पण असं हायगई करू नका, व्यवस्थित उचलत जा आणि व्यवस्थित बघत जा. तो मोठं असं पिल्लू होतं. नंतर त्याला आम्ही मारलं नाही, त्याला आम्ही असं काठीनी डवचलं, तर तो काय झाला, असं पळत पळत लांब गेला आणि तिथं जवळच एक असं म्हणजे खड्डा झालेलं झाड पडलेलं, तर तिथं जाऊन तो बसला, म्हणजे गेला खाली जमिनीत.